ह्या वर्षीच्याच राज्यनाट्य स्पर्धेत एक वादंग झालाय की लेखकांनाच पारितोषिक नाहीये. की तुम्हाला सुरुवात मध्ये शेवट या पद्धतीने फक्त नाटक नाही तर त्यातला प्रत्येक प्रसंग घडवावा लागतो. ते चढत चढत जायला लागतं. त्या गोष्टी तुम्ही नाकारूच शकत नाही. म्हणजे किती मला पाहिजे तसं लिहिणार लोकांना कळत नाटकाच्या बाबतीत असला आगाऊपणा करता येत नाही. तुम्ही विचार करताना एखाद्या नाटकाचा हे प्रायोगिक नाटक आहे किंवा हे व्यावसायिक नाटक आहे अशा पद्धतीने विचार करता का? आणि जर का ते दोन संहिता लिहायच्या असतील तर त्याच्यामध्ये एक लेखक म्हणून नेमका कसा बदलतो? नमस्कार, वेद भेटच्या दुसऱ्या सीझन मधल्या आजच्या नव्या कोळ्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्या बरोबर गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर समीर मोने. खरं तर कला क्षेत्रासाठी डॉक्टर हे काही पहिल्यांदा घडलेलं नाहीये, कारण अनेक उत्तम उत्तम अभिनेते, डॉक्टर सलील कुलकर्णींसारखे संगीतकार, असे अनेक वैद्यकीय क्षेत्रातली लोक ही कलेच्या क्षेत्रात आपल्याला दिसतात. आणि त्याच परंपरेचा एक अत्यंत महत्वाचा घटक असणारे एक उत्तम लेखक डॉक्टर समीर मोने पुण्यामध्ये स्वतःची वैद्यकीय प्रॅक्टिस अनेक वर्ष ते करत होते. आणि त्याच सोबत डेथ ऑफ अ कॉन्करर असेल, सारा इतिहास असेल, कॅलिग्युला सारखं नाटक असेल, त्याच सोबत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद असणारं सुंदर ती दुसरी दुनियासारखं बालनाट्य असेल, विज्ञान एकांकिका स्पर्धा गाजवणाऱ्या अनेक एकांकिका असतील, असं चौफेर लेखन डॉक्टर समीर मोने गेले अनेक वर्षापासून करत आलेले आहेत. आणि त्या निमित्ताने आज लेखन आणि राज्यनाट्य स्पर्धा या दोन्ही विषयांवरती आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. डॉक्टर, तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि नाट्य लेखनाचा प्रवास जेव्हा तुम्ही म्हणालात की चिंत्र्यांची एकांकिका असेल किंवा डेथ ऑफ अ कॉन्करर असेल, तर मुळात एकांकिका किंवा दीर्घांक किंवा दोन अंकी नाटक ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये नेमकं लिहित असताना काय लेखक म्हणून स्वतःत बदल करावे लागतात? कारण तिन्हीची ड्युरेशन म्हणा किंवा त्याच्यात मांडायचा विषय त्या वेळेनुसार हा खूप एकांकिकेमध्ये छोटा आणि अर्थात दोन अंकीमध्ये तितकाच तो मोठ्याने मांडावा लागतो विस्तार करून. तर त्यामुळे लेखक म्हणून नेमके काय काय बदल होतात? लेखक म्हणून मला असं वाटतं ना की लेखक म्हणून तुम्ही वाचक पाहिजे, प्रेक्षक पाहिजे. म्हणजे कुठल्या गोष्टीने तुमचं मन रमेल तुम्ही त्याच्यात. कारण नाटकाचा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट अशी की तुम्ही गुंतत राहायला पाहिजे. नाटक काय, सिनेमा काय, ते काय मांडतात, काय सांगतात याच्यापेक्षा पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही तिथं अडकताय का नाही, त्या प्रवासाबरोबर राहताय का नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. मग विषय तुम्हाला पटो न पटो, दरवेळेला स्पष्ट हो न हो, पण तिथं काहीतरी आहे. हे कसं आहे ना की कवितासारखं थोडंसं आहे की हे जिक्सॉ पझलसारखं आहे की तुमच्यासमोर काहीतरी होतंय, ते तुकडे तुम्ही जुळवत नेत आहेत आणि मग एक शेवटी चित्र तयार होते. प्रत्येकाचं चित्र वेगवेगळे असू शकतं. म्हणजे मुख्य मुद्दा असा आहे त्याच्यातला की त्या नाटकात किंवा ह्याच्यात असं काहीतरी मुद्दा पाहिजे की ज्याच्यामुळे प्रेक्षक, वाचक आकर्षित राहायला पाहिजे. ही कादंबरी नव्हे, ही कादंबरी निबंध पण नाही हा. तर असं असताना मला एकदा रत्नाकर मतकरी सरांनी सांगितलेलं होतं की प्रत्येक वेळेला तो फॉर्म घेऊन येतं की मला ते तिन्ही ह्याच्यात माहीर होते. गूढकथा लिहिणं, एकांकिका लिहिणं आणि नाटक लिहिणं. मला प्रत्येक वेळेला थीम आली की सांगते की याची कथा होईल, याची एकांकिका होईल, याचं नाटक होईल. पण मुख्य मुद्दा आपण हे अगदी इतकं ज्याला म्हणतो की अवघड बोलण्यापेक्षा सोपी गोष्ट अशी आहे की एक नाटक आणि एकांकिकेतला फरक लक्षात घेतला पाहिजे. मतकरी सरांनी सांगितलं होतं की 3 एकांकिका एकत्र जोडून नाटक नाही होऊ शकत. एकांकिकेचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की एकांकिकेमध्ये एखादीच घटना, एखादा मुद्दा जो असतो तो तुम्हाला एकदम चमकदार पद्धतीने मांडावा लागतो. आणि याच्या उलट नाटकामध्ये तुम्हाला ऐसपैस सगळ्या गोष्टी निर्माण करत, हळूहळू वातावरण निर्मिती करत एक मोठा परिघ आहे नाटकाचा. म्हणजे एकांकिकेची नाटकं होत नाहीत का? तर होतात. नाटकाची सुद्धा एकांकिका होते, पण ते मुद्दे त्याच्यात असायला पाहिजे. म्हणजे एकांकिकेतला जो चमकदार मुद्दा आहे त्याची जर पार्श्वभूमी तुम्हाला तयार करण्यात आणि पूर्ण उलगडून सांगण्यात अर्थ असेल तर त्याचं नाटक होतं. नाटक आणि एकांकिका हे 2 वेगळे मुद्दे आहेत. आणि दीर्घांक हा एक अजून वेगळा मुद्दा आहे. म्हणजे दीर्घांकामध्ये कसं या दोन्हीचे गुण एकत्र करायला लागतात तुम्हाला. नाटक पण पाहिजे,
एकांकिका पण पाहिजे, म्हणजे त्याच्यात चमकदारपणा पण पाहिजे आणि पसरता पण आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर नाटक हे एखाद्या कादंबरीसारखं आहे, लघुकथेसारखी एकांकिका आहे आणि दीर्घकथा म्हणजे दीर्घंकाळ आहे. आणि मग तुम्ही आता जसं म्हणालात की प्रत्येक थीमच तुम्हाला सांगते की हे एकांकिका आहे किंवा दीर्घांक होऊ शकतो किंवा नाटक. पण मुळात यातला कुठलाही भाग लिहित असताना ती लेखनाची प्रक्रिया सुरू कशी होती? कारण प्रत्येक गोष्टीला एक सुरुवात असते, एक मध्य, एक शेवट, आणि मग या प्रत्येक फॉर्मनुसार त्याचं बदलत जाणं. ही सगळी प्रोसेस नेमकी तुम्ही कशी बांधता? प्रोसेस कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे नाटक हा प्रकार जर आपण आपल्या नजरेसमोर आत्ता घेतला, तर नाटक या प्रकाराला कल्पना हा थोडासा भाग असतो. तुमची ज्याला आपण कलाकृती किंवा तुमचं कलाकारित्व त्याच्यातलं हे असतं, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं ती कारागिरी. अनेक वेळेला काय होतं की एखादी चमकदार कल्पना येते, पण त्याचं रूपांतर करताना खूप गोंधळ होतात. म्हणून प्रश्न असा आहे की आता साधं उदाहरण आहे, कल्पना कशी येऊ शकते, की उदाहरणार्थ आता मी डेथ ऑफ कॉन्कररचंच आपण उदाहरण घेऊ त्या बाबतीत, की पहिल्यांदा ॲलेक गिनीसनी काम केलेलं पिक्चर, सर ॲलेक गिनीस त्यांनी हिटलरचं काम केलं होतं आणि त्याच्यात हिटलरचे शेवटचे 10 दिवस होते. आता हा चांगला प्रश्न आहे का, की मला एकाच ह्याच्या अनुषंगाने सगळं समजावून सांगता येईल. तर जेव्हा माझ्या मित्रांनी मी मिळून पहिल्यांदा एकांकिका लिहिली, तेव्हा आम्ही काय केलं, की ते शेवटचे 10 दिवस होते, ते जसेचे तसे आमच्या पद्धतीने आम्ही घेतले. त्याच्यात आवश्यकतेनुसार जे काय आहे किंवा समजा गोरिंगने बंड केलेलं, त्याची तार येते किंवा चारी बाजूने आक्रमण होतं आहे आणि शेवटी हिटलरचं इव्हा ब्राऊशी लग्न आणि आत्महत्या, एवढाच प्रवास तो 10 दिवसांचा होता. पण मग नाटक करायच्या वेळेला म्हटलं की हे असं पुरणारं नाही आहे, नाटक या एवढ्या ह्याच्यावर उत्पन्न नाही होऊ शकत. आता परत एकदा मी मागच्या पूर्वासुरींकडे जाताना कानेटकरांचा उल्लेख आपण घेऊया. कानेटकरांच्या नाटकातनं कसं असायचं, की समजा आता आपण उदाहरण घेतलं की रायगडाला जेव्हा जाग येते, त्याच्यात छत्रपती संभाजी महाराजांचा तिथं प्रवेश होण्याच्या अगोदर सगळी पार्श्वभूमी तयार झालेली असते, बरोबर. की तिथं लोक बोलत असतात की संभाजी महाराज कसे वागतात, काय होते, आणि एक साधारण काही वेळ गेल्यानंतर कोण म्हणतं असं म्हणून एक छान नाट्यमय होते. एंट्री होते. असं प्रत्येक कानेटकरांच्या नाटकातनं आहे. तसं मग माझ्या डोक्यात ते, म्हणजे कानेटकर हे मोठेच नाटककार, त्यामुळे माझ्या डोक्यात की ही कारागिरीची सुरुवात होती माझी, की माझ्या लक्षात हे आलं की पहिल्या क्षणापासून नाटकात हिटलर असणं इष्ट नाही आहे. हम्म. म्हणून मग माझी सुरुवात तिथं ही झाली. मग मी काय केलं की एकांकिका 10 दिवसातली होती, पहिल्या क्षणापासून हिटलर होता. अर्थात माझ्या ह्याच्यात पहिला प्रवेशात हिटलर होता, पण तो अगदीच इंट्रोडक्टरी पीस होता, ओके. की तो खूप आधीचा होता. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कॅम्पबद्दलची हिटलरची मतं एका पत्रातनं व्यक्त करतो. तो प्रवेश झाल्यानंतर पहिल्या प्रवेशात सगळे लोक चर्चा करतायत, कारण हिटलरला काहीतरी त्रास होतोय म्हणून ते रात्रीचे गोळा झाले. बरं. मग त्याच्या सहकाऱ्यांमध्ये हिटलरबद्दलचे काय मत आहे, तो कसा वागतोय, युद्ध कुठल्या परिस्थितीवर आहे, कायटेल नावाचा त्याचा जो सेनानी आहे तो हिटलरच्या विरोधातही कसा बोलतोय. गोबेल्स तिथं नाही आहे, कारण गोबेल्स अगदीच जवळचा हिटलरच्या, म्हणून बाकीचे हे थोडेसे दूरवरच्या अंतरावरचे पण अतिशय जवळचे सहकारी, त्यांची हिटलरबद्दलची वेगवेगळी मतं होत असताना मग जे माझ्या डोक्यात पहिल्यापासून छत्रपती संभाजी महाराजांची रायगडमधली जी एंट्री होती घाणेकरांची. तशी हिटलरची एंट्री झाली. आणि मग हळूहळू ते 20 दिवसाचं नाटक केल्यामुळे सगळ्या घटना, मग इवा ब्राऊचा प्रवेश, तिच्यासाठी एक वेगळा प्रवेश लिहिण्यात आला, बरं. असं होतं. म्हणजे नाटकात तुम्हाला वेगवेगळी पार्श्वभूमी जास्त तयार करावी लागते. एकांकिकेत ही चंगळ तुम्हाला परवडत नाही. एकांकिकेत तुम्हाला मुद्दा सतत हॅमर करावा लागतो. बरोबर. ही लिखाणाची प्रक्रिया असते. आता उदाहरणार्थ की कधी कधी काय होतं, एखादी कल्पना वाचली जाते. आता माझंच एक नाटक आहे, तू भ्रमत आहासी. तर माझी त्याची सुरुवात अशी झाली की लोकसत्तामध्ये एक पत्र आलं होतं. लोकसत्तामध्ये पत्रात काय, पत्र म्हणण्यापेक्षा त्याच्यात एक लेख आला होता की एक माणूस इच्छा मरणासाठी धडपडत होता. त्यांनी कोर्टात हे केलं होतं, याचिका दाखल केलेली होती की जे अगदी गलित गात्र आहेत त्यांना हे करण्यापेक्षा आधीच प्रत्येकाने स्वतःचं इच्छापत्र करून त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा म्हातारपणात मरण स्वीकारायची परवानगी असावी. या कल्पनेचं बीज माझ्या मनात पडल्यानंतर मग बराच विचार होत गेला. आणि कसं आहे की आजकाल एक लोकप्रिय संकल्पना अशी आहे की म्हातारपणात रखडत पडण्यापेक्षा मरून गेलेलं बरं, पण हे असं नसतं.
की तुम्हाला जे काही देणं आहे तुमचं जे जगण्याचे आहे जसं जन्म तुमच्या हातात नाही तसंच मरणही तुमच्या हातात नाही. फक्त ते जीवन कसं घालवायचं हे तुमच्या हातात असू शकतं. या विषयावर आधारित मग मी ते तू ब्रह्मतः असे वाया असं लिहिलं. तर कुठलीही कल्पना कधीही पटकन येऊन बसते तुमच्या मनात. आता उदक शांत हे माझ्या नाटकाचं उदाहरण घ्यायचं झालं तर उदक शांत या नाटकाच्या वेळेला पण असंच झालं की अगदी 84 सालच्या दीपावलीच्या अंकात ऋणानुबंध ही जयवंत दळवींची कादंबरी प्रकाशित झाली होती. 84-85ला वेळेला मी 10वीत होतो. पहिल्यांदा वाचलं, मला अजिबात आवडली नाही. त्यानंतर बरीच वर्ष गेली, नातीगोती नाटक आलं, नातीगोती नाटक बघितलं, मला ते जरा चांगलं आवडलं. तोपर्यंत ते भिडलेलं नव्हतं. वर्ष गेली, माझं लग्न झालं, मला मुलगा झाला. त्यानंतर रात्री कसं व्हायचं की बायको मुलगा झोपलेले असायचे, मी वाचत त्यांच्या शेजारी पडलेला असायचो. हा मुलगा मध्येच लोळायचा, मला लाथा मारायचा. हे सगळं करता करता माझ्या मनात आलं की एक निर्व्यंग मूल जन्माला येणं किती अवघड असतं. बरं, मग दळवींनी शेवटचं वाक्य ऋणानुबंध कादंबरीतलं, ही सुखसंपूर्ण होणारी कहाणी आहे का? यानंतर ते दोघं सुखाने नांदू शकतील का? या प्रश्नचिन्हावर ती कादंबरी संपली होती. आणि मग माझ्या डोक्यात आलं की याचा पुढचा भाग, की बच्चू तो जो मुलगा तो गेल्यानंतर वर्षभराने काय काय होऊ शकतं. बरं. याच्यातनं उदक शांत निर्माण झालं. आता सारा इतिहास या नाटकाचं सुद्धा जर उदाहरण द्यायचं झालं तर कसं झालं की संकेतचा मला पहिल्यांदाच फोन आला. तोपर्यंत आमची ओळख नव्हती. विद्यासागर अध्यापकनी त्याला नंबर दिला होता. त्याने फोन केला आणि तो म्हटला की हिरोशिमा हे नाटक बादल सरकार यांचं मला करायचं आहे, पण ते खूप लांबलचक आहे, तर तुम्ही त्याच्यात काही एडिट करून द्याल का? मी त्याला म्हटलं की तू हिरोशिमा का करतोयस? यापेक्षा आपण बादल सरकारच करायचे असतील तर एक वेगळे आहे, कारण बादल सरकार यांच्या लिखाणात एक वेगळा अंतःप्रवाह आहे जो सगळ्या नाटकातनं सारखा दिसून येतो. त्यांचे पात्र वेगळे असतील, सिच्युएशन्स वेगळे असतील, पण तो अंतःप्रवाह कसाचा आहे तर तो अस्तित्ववादाचा अंतःप्रवाह आहे. माणसाचं अस्तित्व काय? माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याच्या जन्मापासून ज्याला काही अस्तित्व नसतं. बरं. जो कुठल्याही उद्देशाशिवाय जन्माला येतो. अस्तित्व नसतं म्हणजे त्याचा उद्देश काय आहे हे कळत नसतं. मग माणूस उद्देश निर्माण करत जातो स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला. तर हा अंतःप्रवाह घेऊन आपण एक वेगळं त्यांच्या 4 नाटकांच्यावर बेस्ड असं एक वेगळं नाटक लिहूया. ओके. याच्यातनं सारा इतिहास या कल्पना पटकन येते, पण ती कल्पना एकदा आल्यानंतर त्याच्यासाठी मग तुम्हाला रचना तयार करायला लागतात. कारण नाटक हा रूपच नाटकाचं असं आहे ना की तुम्हाला सुरुवात, मध्ये, शेवट या पद्धतीने फक्त नाटक नाही तर त्यातला प्रत्येक प्रसंग घडवावा लागतो. ते चढत चढत जायला लागतं. या गोष्टी बरोबर. तुम्ही नाकारूच शकत नाही. म्हणजे किती मला पाहिजे तसं लिहिणार लोकांना कळतं. नाटकाच्या बाबतीत असला आगाऊपणा करता येत नाही. तुम्हाला ते नाटक घडवत जायला लागतं. आणि माझी स्वतःची पद्धत, लोकांची काय वेगळी असेल, पण माझी स्वतःची पद्धत अशी आहे की मी प्रत्येक एक कल्पना आली मनात की त्याचं पहिल्यापासून शेवटपर्यंत एक आराखडा मनातल्या मनात तयार करतो. आजकाल माझा स्मरणशक्तीवरचा विश्वास कमी होत चालले म्हणून लिहून काढतो, पण पहिल्यांदा माझी पद्धत होती, मी आराखडा तयार करतो. मग प्रत्येक अंकात किती प्रवेश घ्यायचे ते ठरवतो. मग त्या प्रत्येक प्रवेशात काय काय असेल ते ठरवतो. आणि अक्षरशः गादीसाठी कापूस पिंजावं तसं ते कल्पना पिंजून काढून प्रत्येक प्रवेशाचं कथानक रचून मनात तयार झाल्यानंतर मग आराखडा तयार झाल्यानंतरच मग लिहायला वेळ कमी लागतो. हे लोक म्हणतात की तू कसं 2-3 दिवसात नाटक लिहितो. ते 2-3 दिवसातलं नाटक नसतं. त्याच्या आधी हा. अनेक महिने, अनेक आठवडे ती डोक्यात चालू असते. प्रक्रिया घडायला लागते. त्याशिवाय नाटक होऊ शकत नाही. अशी ही सगळी लेखनाची प्रक्रिया आहे. माझी म्हणजे ही आयडियल आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही. ज्याची त्याची वेगळी असू शकते. प्रत्येकाने जसं त्याचं करायचं ते करावं, अशी परिस्थिती. आणि प्रायोगिक नाटकांविषयी तुम्ही आता बोललात किंवा व्यावसायिक, तर प्रायोगिक नाटकं आणि व्यावसायिक नाटकं ही नेहमीच एक 2 वेगवेगळ्या रंगभूमी आपल्याकडे अस्तित्वात आहेत असं म्हटलं जातं. तुम्ही विचार करताना एखाद्या नाटकाचा, हे प्रायोगिक नाटक आहे किंवा हे व्यावसायिक नाटक आहे, अशा पद्धतीने विचार करता का? आणि जर का ते 2 संहिता लिहायच्या असतील तर त्याच्यामध्ये एक लेखक म्हणून नेमका कसा बदल तुम्ही करता? मुळात ना की प्रायोगिक आणि व्यावसायिक ही नाटकं सोयीनुसार विभागणी केलेली आहे. नाटक हे चांगलं असतं किंवा वाईट असतं. नाटकाची प्रक्रियाही चांगली असते किंवा वाईट असते. म्हणजे प्रक्रिया चांगलीच असते, प्रक्रिया नाही केली तर वाईट असते. आणि त्यामुळे असा विचार करणं हे मला पर्सनली पटत नाही. पण ठीक आहे, कसं झालेलं आहे माहिती आहे का, की आज सुदैवाने मी नाटकाकडे व्यवसाय म्हणून बघतच नाही. माझी ही सगळी हौस आहे. त्यामुळे मला पाहिजे तेव्हाच मी लिहितो, मला पाहिजे तेच मी लिहितो.
पण काय आहे, दुर्दैवाने आपल्याकडे एक खरी गोष्ट अशी आहे की प्रचंड पैसा या सगळ्यात घालावा लागतो. मग त्यांचे ठोकताळे गणितही मांडावी लागतात. त्यामुळे व्यावसायिकडे एक वेगळं, पण मला तर असं वाटतं की हा वाद चिरंतन आहे. हिंदी सिनेमामध्ये पण हेच होतं ना. आता तो वाद खूप कमी झाला हिंदी सिनेमातला. नाहीतर पूर्वीच्या काळी कमर्शियल आणि आर्ट फिल्म असे 2 प्रकार होतेच आणि त्याच्यावरनं कितीतरी वादविवाद झालेले. बरोबर. म्हणजे मला आठवतंय त्याप्रमाणे पूर्वीच्या काळी तर कमर्शियल सिनेमांना नॅशनल अवॉर्डसुद्धा दिले जायचे नाहीत. आणि मग हळू-हळू ते मिटत गेलं. त्यानंतर मग अमिताभ बच्चन यांना 4 नॅशनल अवॉर्ड्स मिळाले. असं आहे ते. त्यामुळे मला हा प्रश्नच पडत नाही की व्यावसायिक आहे का प्रायोगिक आहे. आता लोकं म्हणत असतील की याला जमत नाही व्यावसायिक लिहिणं, याचं कुठं काय आलंय? तर म्हणजे मी हेच उत्तर देऊ शकत नाही 2 वेगवेगळ्या पद्धतीने कसं लिहायचं. माझी एकच पद्धत आहे लिहिण्याची. आणि आता नॅशनल अवॉर्डचा विषय काढलात किंवा पुरस्कारांचा विषय काढलात, तर एक लेखक म्हणून तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय वाटतं? त्या नाटकाला मिळालेले पुरस्कार का त्या नाटकाला मिळणारी प्रेक्षकांची दाद? प्रेक्षकांची दाद हा चांगला शब्द आहे. पण मुळात माहिती आहे का, की सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं काय आहे, की हे प्रेक्षकांना आवडेल. आता आपण प्रायोगिकबद्दल किंवा पुरस्कारांबद्दल बोलतोय. हे प्रेक्षकांना आवडेल. या हिशोबाने तुम्ही लिहायला गेलात, पूर्ण फसतं सगळं. बरं. हां. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की तुमचं तुम्ही समाधानी व्हायला पाहिजे. नाटक लिहिताना कल्पना चमकदार येते. पण त्यानंतर त्याचा प्रवास कसा होतो? हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला, की तो प्रवास तुम्हाला समाधानकारक वाटला पाहिजे. प्रवास झाल्यानंतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की या प्रवेशात हे घ्यायचं, या प्रवेशात हे झाल्यानंतर मग जेव्हा संवाद लेखनाची वेळ येते, तेव्हा प्रत्येक पात्र हे लेखक म्हणून बोलतंय का प्रत्येक पात्र म्हणून बोलतंय? याचा एक वेगळा अभ्यास व्हायला पाहिजे आणि त्याच्यातनं जर तुम्हाला असं वाटलं, की बुवा नाही पात्र म्हणून बोलतंय, ते समाधान असतं, ते महत्त्वाचं असतं. तुमच्या पहिल्यांदा प्रत्येक लेखकाचं असतं, की तो पहिल्यांदा लिहून झाल्यानंतर कोणातरी एका विशिष्ट व्यक्तीला वाचायला देतो ते. तसं माझ्याकडे मी माझ्या बायकोला आणि मुलाला वाचायला देतो. आणि माझी बायको म्हणजे ती असं काही तिला तसं प्रायोगिक याचा काही फरक पडत नाही. ती मला सरळ तोंडावर सांगते, की हे बुक्कड झालंय, हे चांगलं झालंय आणि याने मी अस्वस्थ झालो. म्हणजे आपल्या सारा इतिहासच लक्षण जर उदाहरण घ्यायचं झालं तर सारा इतिहास मी नेहमी रात्री उशिरापर्यंत लिहितो. रात्री उशिरा संपवलं नाटक, खालती ठेवलं, त्यांनी सकाळी वाचलं ते आणि मग मला म्हटली, की असंच आयुष्य असेल तर याच्यात काही अर्थ नाही आहे. ही माझ्या दृष्टिकोनातून दाद होती तिची. आणि असं जे कोण असेल त्या माणसाने तुम्हाला सांगितलं, की हे त्याच्यातनं काय होतं, की तुमचा आत्मविश्वास बळावत जातो. कारण ते 2 तोंडाने बोलणारे लोकं असतात. तुम्हाला चांगलं पण म्हणतात, वाईटही म्हणतात. चांगलं म्हणा, वाईट म्हणा. ते का आहे याची उत्तरं त्या लोकांनी देता आली पाहिजेत. आणि तुम्हाला त्यातनं पटलं तर घ्या. तर समाधान हे या इथं असतं. प्रयोग आणि प्रयोगापर्यंत जाणं ही खूप पुढची गोष्ट आहे. नाटक हे प्रयोगानेच पूर्णत्व येतं त्याला. पण आता कसं झालेलं आहे, की प्रायोगिक नाटककार किंवा स्पर्धेतलं नाटककार असल्यामुळे माझी नाटकं फक्त एक डेथ ऑफ अ कॉन्करर जे व्यावसायिक झालं त्याचे 49 प्रयोग झाले. पण बाकी 4-5 प्रयोग किंवा 10 प्रयोगात थांबलेली नाटकं. प्रेक्षकांची दाद तुम्ही प्रयोगांच्या संख्येवर ठरवणार, प्रेक्षकांच्या संख्येवर ठरवणार का प्रेक्षकांची सांगणं, की हे चांगलं वाटलं आम्हाला, हे बरं वाटलं याच्यावर ठरतं. त्यामुळे स्वतःचं समाधान हे सगळ्यात महत्त्वाचं. याचंच पुढं मी अजून थोडंसं सांगू इच्छितो असं, की तुम्हाला नाटक लिहिताना किंवा नाटक घडल्यानंतर बऱ्याच वेळेला आतनं कळलेलं असतं, हे नाटक चांगलं झालं किंवा वाईट झालं. बरं. म्हणजे आता फादर या झेलरच्या नाटकाचा ज्यावेळी पहिल्यांदा अनुवाद केला, तेव्हाच मला कळलं होतं, की हे वेगळं काहीतरी झालं. त्यानंतर मी त्याचं मराठीत रूपांतरण केलं. म्हणजे फादरचं जन्मदाता आणि एकेका पानं गळावया आहे त्याचं पूर्ण आपल्या मातीतलं रूपांतर. तेव्हा पण मला कळलं होतं, की हे चांगलं झालं. काही नाटकं लिहिल्या कळतं, की हे करायलाच नको होतं. की तर माझी एक विज्ञान एकांकिका होती. त्याचं मी शेवटचं हिरवं पान म्हणून नाटक केलं. ते पूर्ण फसलं होतं. बरं. ताबडतोब कळलं मला. अशा पद्धतीने खरं तर लेखकालाच कळायला पाहिजे. हे लेखकांचं जे असतं ना, मी कसलं भारी लिहितो आणि याला काही अर्थ नाही आहे. आत्मपरीक्षण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तुमचा आतला आवाज तुम्हाला सांगत असतो, हे चांगलं होतं हे वाईट होतं त्याचं ऐकायला पाहिजे. हे त्या दादेचं उत्तर आहे. तुमची दाद सगळ्यात महत्त्वाची. आणि प्रयोगांविषयी बोलत असताना जसं आपण मगाशी एक रंगभूमीचा इतिहासही पाहिला, की लेखनाच्या दृष्टीने सुद्धा अनेक वेगवेगळे प्रयोग झाले. अगदी देवलांच्या शारदापासून मग तुम्ही नव्हेच किंवा तेंडुलकरांची नाटकं असतील, हे लेखनातले त्या काळातले प्रयोग होते. तांत्रिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही नव्हेचसाठी वापरला जाणारा फिरता रंगमंच किंवा अशा काही गोष्टींचे बदल
पहिल्यांदा रंगभूमीवर आले आपल्याकडे मराठीमध्ये. सो असे वेगवेगळे प्रयोग होत आहेत किंवा होत होते. गेल्या काही वर्षांचा म्हणजे गेल्या 1 दशकाचा विचार जर का केला किंवा 2 दशकांचा विचार केला, तर हळूहळू हे प्रयोग करण्याची प्रवृत्ती कुठेतरी मराठी रंगभूमीवर कमी होत चालली आहे. थोडंसं आपल्याकडे आपण सेफ खेळतोय किंवा आहे त्याच पद्धतीने नाटकं फक्त त्याची वेगळी आवृत्ती करून येतोय, असं काहीसं तुम्हाला जाणवतंय? मला असं वाटत नाही. कारण मुळात माहिती का, की प्रयोग त्याच्या पातळीवर चालूच आहेत. एक म्हणजे की एकच भूमिका दोघांनी करणं वगैरे याला प्रयोग नाही म्हणत मी. बरोबर. प्रयोग महत्त्वाचा म्हणजे निपुण धर्माधिकाऱ्यांनी केलेला एक प्रयोग मला खूप महत्त्वाचा वाटतो, की संगीत मानापमान सारखं नाटक ते पूर्वीच्या काळी जे पडदे होते त्याच्याऐवजी त्यांनी LED प्रोजेक्टर वापरले आणि LED प्रोजेक्टवर ते स्थळं दाखवून त्यांनी ते प्रयोग केले. म्हणजे नुसते आता मला असं वाटतं, की या प्रयोगामुळे नुसत्या लेव्हल्स मांडून वेगवेगळे पडद्याच्या ऐवजी LED प्रोजेक्टरवरून मागं सीन जर टाकले तर हे नाटक फार वेगळ्या पद्धतीने होऊ शकेल. आणि असे विविध प्रयोग चाललेले आहेत. आता साधी लेखक म्हणून सुद्धा किंवा पूर्ण एकाही पूर्ण अंकभर कुठेही ब्लॅकआउट नसणं हा एक वेगळा प्रयोग आहे आणि तो होऊ शकतो. आजकाल जे काय एकांकिका स्पर्धांना वाढले की अति ब्लॅकआउट्स आणि अति स्थळ बदल त्याच्याऐवजी हा वेगळा प्रयोग करून बघायला हरकत नाही. आणि वेगवेगळी स्थळं जरी असतील ना तरी वेगवेगळे स्थळं वेगवेगळ्या ठिकाणी करून ते मी म्हटलं तसं LED प्रोजेक्टर जर टाकून तिथे दाखवलं आणि त्यावेळेला लाईट ही माझी लेखक म्हणून संकल्पना आहे. याच्यात अजून काही वेगळं होऊ शकतं. हे प्रयोग होऊ शकतात आणि हे होतील. आणि मुख्य म्हणजे आपण AIच्या नावाने खडे फोडतो, पण AIमुळे नाटकात सुद्धा VFX इफेक्ट किंवा या गोष्टी येऊ शकतील असा विश्वास मला आहे. बरं, AIने तुम्ही रंगभूमीवरची माणसं तर रिप्लेस नाही करू शकणार आहात. त्यामुळे हे AI हे नाटकासाठी उपयुक्त ठरेल असं मला वाटतंय आणि त्याने खूप वेगवेगळे प्रयोग होतील. फक्त त्याची किंमत आटोक्यात यायला पाहिजे. मराठी रंगभूमीला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो पैशाचाही आहेच. आणि आता या AI सारखं म्हणालात किंवा वेगवेगळे असे तांत्रिक जे प्रयोग आहेत, तर एक लेखक म्हणून सुद्धा नाटक लिहिताना तुम्ही ही जी सगळी बाजू आहे तांत्रिक बाजू, ती विचार करून एखादा प्रसंग किंवा एखादा प्रवेश लिहिता का? आणि ते लिहित असाल तर त्याच्या मागची नेमकी विचारसरणी कशी असते तो प्रवेश बांधताना? आत्ता AI वगैरेचं माझ्या डोक्यात नसतं, पण माझ्या डोक्यात प्रामुख्याने काय असतं, की आता साध्या गोष्टी आहेत. तुम्ही नव्हेच का चाललं? सगळ्यात त्याचा जास्त महत्त्वाचा भाग काय होता? चमत्कृती. म्हणजे कसं, की हा माणूस जातोय आणि 10 मिनिटात दुसरा होऊन येतोय. सहीचं तेच झालं. तर हे जे आहे ना ते नाटक लिहिताना मला डोक्यात ठेवणं भाग आहे, की आता समजा एक बाई जातीये आणि ती वेश बदलून येते किंवा कॅरेक्टर तेच आहे पण ती काहीतरी चेंज करून येते, तर तेवढा वेळ मध्ये मिळायला पाहिजे. कारण आता आपण नाटक करताना तुला माहिती असेल की सारख्या पंचायती याच होत्या. म्हणजे याच्याबद्दल अशा कहाण्या पण रचल्याच होत्या. अरे त्यावेळेला मी शालच घ्यायचं विसरलो आणि मग जाता लक्षात आलं, मग मी तसाच आलो, मग एकदा ती साडी बदलायला गेली आणि एंट्री चुकली. हे कौतुकाचे किस्से नव्हेत. बरोबर. हे टाळले गेले पाहिजे. लेखकांनी याचीही खबरदारी घ्यायला पाहिजे की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सांभाळता आल्या पाहिजे. आणि इतक्या काही घोटाळे असतात ना की आत्ताचं जे आता एका एकांकिकेत 42 साली लढ्यात वडील मेले आणि 60 सालच्या महाराष्ट्र स्वतः संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलन 8 वर्षाचा त्याचा मुलगा गेला, असं जर तुम्ही दाखवत असाल तर याला काय अर्थ आहे? तर याचं भान हे सगळं कुठेतरी ठेवायला पाहिजे आणि हे सांभाळायला लागतं. बाकी मग आता जसजसे प्रयोग होतील तसतसं मग यासाठी लेखक दिग्दर्शकाची गाठभेट सतत व्हायला पाहिजे. लिखाणाच्या पद्धतीपासून ते सुरू राहायला पाहिजे आणि दिग्दर्शकाने सांगायला पाहिजे मला हे असं करायचं आहे. त्यानुसार लेखकाने अजिबात असं समाज करता उपयोगाचं नाही. मला पाहिजे ते मी लिहिणार, तुला पाहिजे ते असं चालत नाही. नाटक हे माध्यम, हे टीम वर्क आहे. सांघिक परिणाम घडून यायला पाहिजे आणि नाटक हे प्रयोगाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायलाच पाहिजे. लेखकांनी लिहिताना हे भान ठेवायला पाहिजे. आणि मगाचपासून आपण प्रायोगिक रंगभूमी किंवा या सगळ्याविषयी बोलतो. एक अत्यंत वेगळा प्रकार म्हणजे बालरंगभूमी. कारण मुळात असं म्हटलं जातं की लहान मुलांना कन्व्हिन्स करणं खूप कठीण असतं. ते कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. तुम्ही जसं मगाशी म्हणालात की एखादी गोष्ट चांगली का वाईट त्याची कारणं सांगा, किंवा लहान मुलांकरता ते सोपं असतं, एकतर त्यांना ते आवडतं किंवा ते आवडत नाही. त्यामुळे लहान मुलांकरता लिहिणं जास्त कठीण आहे असं म्हटलं जातं. तुम्ही बालरंगभूमी करता उत्तम नाटक लिहिलंय. त्यातलं एक नाटक सुंदर ती दुसरी दुनिया, ज्याचं थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. तर
मुळात लहान मुलांकरता नाटक लिहिताना एक लेखक म्हणून नेमका काय विचार असतो तुमचा? याच्यात परत एकदा मी मतकरी सरांकडे वळतो. मतकरी सरांनी बालनाटकं अतिशय गाजवली, अतिशय उत्तम प्रकारे लिहिली. तर मला आठवतंय की त्यांच्या आत्मचरित्रात पण आहे आणि ते प्रत्यक्ष बोलतानाही सांगत होते की निम्मा शिम्मा राक्षस यासारखं नाटक लिहिताना त्यांनी मनात विचार केला की मुलांना तेच तेच सारखं देण्यापेक्षा त्यांना विचार करायला भाग पाडलं पाहिजे आपण. म्हणून एक अशी बरं राक्षस पर्याय याच्यात मुलांना खूप रस असतो. त्यामुळे एक असा राक्षस की ज्याचं काम निम्मच होतं. हम्म. तो निम्मच काम करू शकतोय. तर मग त्याला 2 वेळेला कशावर रस द्यायच्या वगैरे या हे एक संकल्पनेतून त्यांनी लिहिलं ते निम्मा शिम्मा राक्षस. अलबत्या गलबत्या त्याच्यातली मावशी निर्माण केली त्यांनी चिटकीण. चिटकीण. आणि ती चिटकीण एका पुरुषाने करावी ही संकल्पना. कारण मुलांना त्याच्यात गंमत आहे. हे जो विचार आहे ना तो मतकरींनी जो मला सांगितला तो मला खूप पटला. आणि मुलांना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं त्यांना एक उत्तम गोष्ट लागते. म्हणजे परवाच एक आनंद नाडकर्णींचा पण लेख वाचला होता की आनंद नाडकर्णी बाळ फोंडके यांचा लेख होता की आजीच्या गोष्टी हम्म. सांगितल्याने मुलं तुमच्या आयक्यूवर जास्त परिणाम होतो. बर. आणि ही खरी गोष्ट आहे की मग हे पूर्वापार आपल्याकडे जी चालत आलेली परंपरा आहे की मुलांना गोष्टी सांगणं हे करणं. म्हणजे मी याच्यात संस्कार वगैरे अशा गोष्टी काही म्हणत नाही की त्यांना श्लोक शिकवा, स्तोत्र शिकवा. श्लोक स्तोत्र हा सुद्धा एक वेगळा भाग आहे त्यांची आयक्यू वाढवण्याचा किंवा आयक्यूवर परिणाम करायचा, स्मरणशक्ती वाचाशुद्धीचा. पण ते संस्कार परंपरा याच्यात जायचं नाही आहे मला. पण जेव्हा मुलांना तुम्ही तोंडी काही गोष्टी सांगता किंवा चित्र दाखवता तेव्हा ते त्यांना जास्त पटत जातं. आणि चित्र दाखवायला पाहिजे तर ते इंटरेस्टिंगच पाहिजे ना. बरोबर. हां. तर मुलांना रस निर्माण होईल. आणि मुलं ही अतिशय म्हणजे हॅन्स अँडरसननी जे लिहिले आहे परिकथेत राजा नागडा. राजा नागडा ही मुलंच सांगू शकतात. हे हॅन्स क्रिश्चियन अँडरसनला कळलं होतं ते त्यांनी त्या गोष्टीतनं लिहिलं. त्यामुळे मुलांना तू म्हणतोस ते बरोबर आहे. मुलांना खुश करायचं असेल तर तुम्हाला खरोखरच खूप मेहनत करावी लागते. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ती गोष्ट. या गोष्टीत मग तुम्ही चमत्कृती दाखवल्याच पाहिजे. त्याच्यात रेग्युलर याच्यापेक्षा ट्विस्ट अँड टर्न्स जास्त लागतात. पण मुलांना तू सरळ सांगत गेलास की मुखलो सकाळी पिशवी घेतली दूध आणायला गेलो इथपर्यंत ते ऐकतील. पण दूध आणायला जाऊन मी दूध घेऊन आलो हे ते हे करणार नाही. मग त्याच्यात तुम्हाला फार तर अगदी तुम्ही वास्तववादी असाल तर तुम्हाला सांगावं लागेल की भारतात केळ्याच्या सालीवरनं मी घसरलो. आणि तुम्हाला चमत्कृती हवी असेल तर दूध आणायला जाताना मला खूप कंटाळा आला होता. तेवढ्यात स्पायडरमॅन उडत आला आणि तो म्हणला मी तुझं दूध आणून देतो. अशा पद्धतीने मुलांना रंजन करायला पाहिजे. आणि याच्यात अतिशय महत्त्वाचा नियम आहे चमत्कृतीपूर्ण गोष्ट रसाळपणे सांग. मग ते कथा असो, नाटक असो किंवा मुलांचं कादंबरी असो. पण आता जसं तुम्ही स्पायडरमॅनचा उल्लेख केला किंवा ही जी सगळी पात्र आहेत ह्या ज्या सगळ्या व्यक्तिरेखा आहेत आज चटकन मुलांना ते मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर आजची जी लहान पिढी आहे ती मला असं वाटतं मोबाईलचं ज्ञान पोटातनं आईच्या पोटातनं घेऊनच जन्माला येतं. तर ह्या सगळ्या डिजिटल युगामध्ये मुलांना पुन्हा रंगभूमीकडे वळवणं किंवा मुलांसाठी पुन्हा एकदा ती बालनाट्याची परंपरा जी काही दशकांपूर्वी आपल्याकडे खूप प्रसिद्ध होती पण मध्यंतरीच्या काळात थोडीशी बालनाट्य कमी झाली आहेत किंवा लहान मुलं प्रेक्षक म्हणून रंगभूमीकडे येत नाहीत असा थोडासा एक समज आहे. तर त्याच्याकडे तुम्ही नेमकं कसं बघता? मला असं वाटतं ना की मुलांना मोबाईलचा ध्यास लावणं वगैरे हे सगळं पालकांचं काम आहे. तुम्ही घरात कसे वागाल त्याप्रमाणे मुलं वागत असतात. मुलं तुमची नक्कल करतात. कारण मुलांना दुसरं कोण समोर फॉलो करण्यासाठी किंवा आदर्श ठेवण्यासाठी दुसरं कोण नसतं. बरोबर. आणि मुळात कोविडमुळे पंचायत काय झाली की सगळं ऑनलाईन शिक्षण चालू झालं. आईवडील घरातनं काम करायला लागले. आणि या ह्याच्यात काय झालं की मुलांना फार हुशार असतात मुलं. त्यांना दुटप्पी वागणं लागलीच लक्षात येतं. जेव्हा तुम्हाला वेळ आहे आणि जेव्हा तुम्हाला काहीतरी हे करायचं आहे मुलांवर आपण काहीतरी संस्कार केला पाहिजे. आणि आपल्याकडे दुर्दैवाची गोष्ट अशी संस्कार म्हणजे करवाद असंच येतं. मोबाईल बाजूला ठेव. तुला किती वेळा सांगितलं मोबाईल बघत जाऊ नको. पण हेच तुम्ही जर काम करायला लागलात सांगता ना तू मोबाईल घे बघ. आमच्या मुलांना खाताना मोबाईलच लागतो. पण ते आपण त्याच्यात हे सोडणं जाऊ. मोबाईल हे चांगलं माध्यम आहे. जसं तुम्ही वापराल तसं त्यातनं शिक्षण मिळतं, त्यातनं करमणूक होते. हे सगळं जरी बरोबर असलं तरी शेवटी माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तुमचे आईवडील जर माणसांच्या क्रमात असतील बरं काही कुठल्याही कारणाने का होईना पण ते माणसं येत असतील तुमच्याकडे जात असतील तुम्ही करत असाल तर मुलांना पण त्याची ओढ असते.
आणि मग ही माणसं भेटणार कुठं त्यांना जास्ती करून? अर्थातच नाटकातनं भेटणार आहेत. शेवटी कुठेतरी कंटाळा येतोच. म्हणजे चित्रपट सुद्धा अजून थिएटर्स का चालू आहे? जर सगळं OTT हे आलेलं आहे, हम्म. मोबाईलवर अवलंबून आहे, ते सगळं ते ग्रँजर तर बघायला मिळायला पाहिजे. त्या सगळ्याची ओढ असतेच. त्यामुळे मला असं वाटत नाही त्यासाठी काही काच करायला पाहिजे. हे पालकांनी करायचं काम. पालक जसे वागतात तसं मुलं वागतील. पालकांनी जाणीवपूर्वक हे प्रयत्न करायला पाहिजे की मुलांना उचलून घेऊन जा थिएटरमध्ये, आणि त्यासाठी आधी तुम्ही जाताय हे त्यांना दिसू दे. तुम्ही बरोबर. जे कराल ते मुलं करत असतात. आता मी जर शेपूची भाजी खात नसेल तर मला मुलाला अधिकारच नाही ना शेपूची भाजी खा सांगायचा. तो ते बघत आले, तो नाहीच खाणार आहे ती. बरोबर. हां. आणि मुलाचा स्वतंत्र विचार असू शकतो, पण तो आपल्याकडनं आलेला असतो. ही गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही जाणीवपूर्वक स्वतः पण नीट वागलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला मुलाला कसं वागणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने वागलं पाहिजे. आणि मुलालाही मदत करायला पाहिजे तुम्ही त्याच्या यशासाठी. मुलं हुशार असतात, पण शारीरिकदृष्ट्या कधी कधी थोडी कमी पडतात. तर ती मदत करा तुम्ही. मुलाच्या कुठल्याही शंकेला उत्तर द्यायचं नाही असं करू नका. आणि कधीही अपमानास्पद बोलू नका. आणि मुलाला जे काही वचन दिलेत ते पार पाडा. आणि त्या ह्याच्यातूनच मग पुढं तुम्ही नाटकाकडे येण्यात आणलं. त्यासाठी पालकांना गोडी पाहिजे पण नाटकाची. हे झालं की मुलं आपोआप येते. आणि आत्ता बोलता बोलता OTTचा विषय निघाला. तर OTTच्या या काळामध्ये जिथे एंटरटेनमेंट अगदी कुठेही कधीही बघता येतंय, मोबाईलवरती एका बटनावर मला सगळं दिसतंय, त्या काळामध्ये रंगभूमीवर त्याचा परिणाम झालाय. रंगभूमीच्या प्रेक्षकांकडे किंवा त्या रंगभूमीला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल त्याचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट झालाय असं तुम्हाला वाटतं? मला नाही असं वाटत. खरं तर काय गंमत आहे, आता योगायोगाची गोष्ट असेल, पण आत्ता जर आपण गेल्या काही दिवसांचं बघितलं तर नाटकांना जास्त चांगला प्रतिसाद मिळतोय. बरं. आता याचं कारण पण काय आहे, OTT पेक्षा सुद्धा सोशल मीडिया. हम्म. काय होतंय की एखाद्या नाटकाचे समजा ते विनोदी नाटक असेल तर त्यातले विशिष्ट जर क्लिप्स किंवा ज्याला तुम्ही काय म्हणता रील्स तयार करून टाकले की लोक प्रत्यक्ष नाटक काय आहे हे बघायला जास्त ओढीने येतात तिथं. बरं. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे चांगलं वाईट याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे, पण तुम्ही जेव्हा सिरियल्स बघता किंवा हे बघता, त्या सिरियल्समध्ये काम करणारी नटमंडळी बघायला लोक प्रत्यक्षात बघायला, त्यांच्याबरोबर फोटो काढायला म्हणून रंगमंचाकडे येतात. बरं. आता गंमत काय झाली आहे माहिती का, एक ध्रुवीकरण झाल्यासारखं झालं. नाटकं चालतात गाजतात कुठं? पुणे, मुंबई. अगदी फार फार तर डोक्यावरनं पाणी नाशिक आणि कोल्हापूर. पूर्वी जसे दौरे काढले जायचे तसे दौरे आज किती होतात, काय होतात? किंवा पूर्वी गणेशोत्सवात कॉन्ट्रॅक्ट शोज असायचे. पण शेवटी काय आहे, हा काळाचा भाग आहे. आज सुद्धा कॉन्ट्रॅक्ट शोज असतातच ना, ते वेगवेगळ्या कारणांसाठी असतात. किंवा एखाद्या कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त किंवा ह्याच्या निमित्त असे ते कॉन्ट्रॅक्ट शोज बसले जातात. तर मला असं वाटत नाही की OTTचा उलटा सोशल मीडियाचा जास्त चांगला फायदेशीर उपयोग झालेला आहे या सगळ्याला. आणि परत अशी गोष्ट आहे की लेखकांना वगैरे सुद्धा मटेरियल जास्त मिळायला लागलं. नाटकांच्या विषयांमध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही आत्ता जसं OTTचं एक पटकन उदाहरण दिलं की OTTची एक शॉर्टची स्टोरी होती ज्याचं एकांकिका केली किंवा अशा पद्धतीने, तर नाटकाच्या संहिता लेखनामध्ये सुद्धा गेल्या काही दशकांमध्ये पॉलिटिकल करेक्टनेस किंवा ज्या आजूबाजूच्या बदलत्या राजकीय परिस्थिती आहेत त्याचं कुठेतरी चित्रण येत आहे का? आणि ते येत असताना राजकीय दबाव कुठेतरी लेखक दिग्दर्शकांवर आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं ना, मधल्या काळात हे जास्त होतं. बरं. पण आता बहुतेक घाबरून किंवा गरज नाही त्याची, आपल्याला काय करायचं या वृत्तीमुळे ते मागं पडत चाललेलं आहे. राजकीय दबाव हा प्रत्येक काळात असतोच. मी म्हटलं ना, डिव्हायसेस बदलतात, माणसं बदलत नाहीत. ज्या गोष्टीची भीती वाटते, तेंडुलकर म्हणायचे तसं की घाबरट माणूस हा जास्त हिंसाचारी असतो. बरं. तसे हे भीती वाटली की दबाव वाढणार, त्याची ताकद वाढणार. फक्त काय झालेलं आहे आता मला वाटतं की त्याला विरोध करण्याची गरज कमी पडायला लागलेली आहे. विरोध करून, आणि खरोखरच आता कदाचित हा माध्यमातल्या नाटकां वगैरेचाच परिणाम असेल की ही जी दुःखांत, हे याचा काही उपयोग होत नाही, आर्थिकसारखे सिनेमे जे येऊन गेले, त्यामुळे असं वाटायला लागणारच ना लोकांना की आपण करून काय करायचं, त्यापेक्षा जाऊ दे. त्यामुळे मग हल्ली कोणी त्या भरशा भानगडीत पडत नसावं. आणि मग अशी नाटकं अजूनही येतातच आहेत की शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मॉलला किंवा, आणि हल्ली काय पूर्वापर हे चालतच आलेले आहेत, छोट्या छोट्या गोष्टींचं राजकीयकरण करणं. आता संन्यासचा खडगावरनं जो मध्ये वाद झाला,
तसं व्हायचं काय खरं तर काही कारण नाहीये. मनात इष्टू या सिनेमाच्या नाव बदलायला लावलं. मला कळत नाहीये त्या गोष्टी माझ्या आकलनाच्या पलीकडच्या. पण याला राजकीय दबाव म्हणायचा का कुठल्या तरी गोष्टींनी विविध गोष्टींनी प्रेरित होऊन बाकी संघटनांकडनं आलेला दबाव म्हणायचा. तर राजकीय दबाव म्हणणं जरा हे सामाजिक दबावच आहे हा. फक्त समाजाची मानसिकता कशी तयार होते याचा एक विचार करायला पाहिजे आपण. आणि नाट्यक्षेत्राचा विचार केल्यानंतर एकांकिका स्पर्धा किंवा राज्यनाट्य स्पर्धा ही अत्यंत महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. कारण गेली अनेक वर्ष ती पाया आहे, जिकडनं अनेक उत्तमोत्तम कलाकार व्यावसायिक रंगभूमीला मिळालेले आहेत किंवा केवळ रंगभूमीला नाही, सिनेमा, मालिका या सगळ्यांमध्ये मिळालेले आहेत. पण नाटक म्हटल्यानंतर राज्य नाट्य स्पर्धेमध्ये जे नाटक सादर होतं, मुळात नाटक ही लेखकाची कलाकृती असं मानलं जातं. जितकं सिनेमा दिग्दर्शकाचा आहे तितकंच नाटक हे लेखकाचं आहे मानलं जातं. पण ह्या वर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धेत एक वादंग झालाय की लेखकांनाच पारितोषिक नाहीये, ज्याचा GR पुढच्या वर्षी काढू वगैरे असा आलेला आहे. पण मुळात एक लेखक म्हणून कुठेतरी याचं शल्य किंवा याचं कुठे वाईट वाटतं का की लेखकालाच पारितोषिक नाही असं? नाही असं नाही, याच्यात काही वाईट वाटण्याचं कारण नाही आहे. कारण मुळात राज्यनाट्याला प्राथमिक फेरीला पारितोषिक नाही आहे. राज्यनाट्याला लेखनाची पारितोषिकं आहेत. फक्त त्याची पद्धत काय आहे की प्रत्येक सेंटरवरनं परीक्षकांनी 3 नाटकं रेकमेंड करायची आणि मग त्याच्यासाठी एक वेगळा परीक्षक नेमू. ओके. एक 70 नाटकं निवडली जातात. त्यातलं मग वेगळा परीक्षक नेमून किंवा आता पूर्वी एकच असायचा परीक्षक, आता 3 परीक्षक असतात. ते 3 परीक्षकांची समिती शेवटी 3 लेखक डिक्लेअर करते. आता प्राथमिक फेरीलाही लेखकांचा ते विचार करते. पण कसं याला 2 बाजू आहेत. ओरडणाऱ्या लोकांना सरकारने काही केलं तरी ते ओरडतच बसतात. मला एक सांग आता की आज तू फक्त जर एखाद्या ह्याच्यावर नजर टाकलीस, किती नवीन नाटकं. बरं पारितोषिकासाठी किमान नाटक नवीन पाहिजे आणि या स्पर्धेत पहिल्यांदाच होतं एवढं तर असायला पाहिजे नाही. बरोबर. एक साध्या नियमानुसार जर आपण एखाद्या केंद्रात किती नाटकं होतात त्याच्यात नवीन किती आहेत हां, तर साधारणपणे खूप कमी प्रमाण असतं हे नवीन नाटकांचं. हे आता नेपथ्याचं प्रकाशाचं पारितोषिक कसं तुम्ही सगळ्या त्या 22-23 जे काय जेवढ्या एंट्रीज असतील त्याच्यातनं करणार. लेखकाचं काहीतरी एखादीच जर एंट्री असेल त्याची तर ते फक्त एकच नवीन आहे म्हणून नवीन आहे एवढ्याच याच्यावर द्यायचं आहे का बक्षीस त्याला. बरोबर. हां, म्हणजे हे ओरडण्यातनं कदाचित सरकार बदल करेल. हा नाही झालेलाच आहे तो बदल, ही चांगली पण गोष्ट आहे. पण आत्तापर्यंत हे होत नव्हतं म्हणून त्याच्याबद्दल फार काही आरडाओरडा करायला पाहिजे. आणि मग हे लेखक लोकच असं पण म्हणत असतात ना, आम्हाला कोणाची फिकीर नाही, आम्ही बक्षिसांसाठी लिहित नाही. मग ही आरडाओरड कशासाठी? बक्षिसं देत आहेत, सरकारकडनं मिळत आहेत आणि लेखनिका किंवा नाट्यलेखन स्पर्धासुद्धा खूप आहे. राज्यनाट्यासाठीच इतकं काय अडलं? बरं राज्यनाट्याचे लेखन स्पर्धेचे हे आहे त्याच्याबद्दल हे बोंबवलं. माझी मतं कदाचित तीव्र वाटतील, पण मुळात एक विशिष्ट दिवस गेल्यानंतर त्याच्यामध्ये काहीही रस राहत नाही. हां, ज्याला आता पैशाचीच गरज आहे, त्यांनी पारितोषिकाचा विचार करावा. आणि राज्यनाट्य स्पर्धेसाठी सुद्धा तुम्ही परीक्षक म्हणून काम करताय. अनेकदा त्या स्पर्धेविषयी असं म्हटलं जातं की अनेकदा निकाल लांबवला जातो. म्हणजे आज स्पर्धा जर का संपली असेल तर साधारणपणे उद्या किंवा परवापर्यंत निकाल येणं अपेक्षित असतं. अनेकदा काही काही केंद्रांवरचा निकाल 1-1 आठवडा, 1.5 आठवड्यानंतर लागतो. आणि मग साधारणतः अशा वेळेला तो निकाल फेअर नाहीये, ट्रान्सपरंट नाहीये किंवा कुठेतरी पार्शलिटी झाली आहे, असे त्याच्यावर अनेकदा आरोप केले जातात. अनेकदा परीक्षक सुद्धा नाटक चालू असताना मोबाईलमध्ये काहीतरी बघतायत किंवा 1-2 परीक्षकांचे झोपल्याचे फोटो मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. असं बराच वादंग त्या स्पर्धेविषयी किंवा त्या परीक्षणाविषयी उठतो. तर तुम्ही स्वतः परीक्षक म्हणून काम केलं, किती दबाव असतो निकालामध्ये आणि किती चांगल्या पद्धतीने हा निकाल लागतो किंवा किती चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पडते? मी आता लेखक म्हणून खूप राज्यनाट्य स्पर्धेत ज्यांना कोणाला दिले त्या संस्थांनी सहभाग घेतलेला आहे आणि आता मी गेली 3 वर्ष परीक्षक म्हणून काम करतोय. तर माझ्या परीक्षक म्हणून मी माझ्या वैयक्तिक अनुभवांबद्दल बोलतो. पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की मला असा कधी अनुभव आलेला नाही दबाव वगैरेचा. बरं. त्यामुळे आम्ही 3 परीक्षक जी काही व्यवस्थित चर्चा करून जो काही निर्णय घेऊ तो हे असतो. कुठला समन्वयक येऊन सांगतोय किंवा कोण हे करते असं माझ्या बाबतीत झालेलं आहे. आणि ही पद्धत इतकी
टिपिकल सरकारी पद्धतीने TDS आहे. हम्म. हां, पण ते गरजेची काय आहे माहिती आहे का? प्रत्येक पातळीवर चेक होत जातं तुमचं. ओके. हे लोकांना माहीत नसतं जेव्हा आरडाओरड करत असतात ते. बरं. मी आत्ता बोलू शकत नाही, पण गुणपद्धती कशी आहे? तुम्हाला प्रत्येक नाटकाचं दररोज पॅक करून द्यावं लागतं. मग ते शेवटी उघडून मग त्याचं कॅल्क्युलेशन करून एक मोठा चार्ट तयार करतं सरकार दर केंद्राचा. त्याच्यात प्रत्येक नाटकातले प्रत्येक पात्र, प्रकाश योजनाकार ह्याचं असतं. त्याचे प्रत्येकाचे मार्क द्यावे लागतात तुम्हाला. बरं. तो TDS आहे. आणि त्यामुळे मला तरी आता 3 वर्षात खूप असा काहीही अनुभव नाही. कोणी कधीही काहीही इंटरफिअर केलेलं नाही. उलटं परीक्षक लोकच अनेक वेळेला काही शंका असतील तर विचारून घेतात फोन करून. आणि संचालनालयातली लोकं खूप या बाबतीत हे आहेत की तुम्ही कधी फोन केलात या शंकांच्या बाबतीत तर ते फोन घेतात, व्यवस्थित उत्तर देतात, त्याचे संदर्भ देतात. तुम्हाला काय करायचं आहे याची एक स्पष्ट पारदर्शक पद्धत आहे. आता हे का होत असेल की निकाल लागायला उशीर वगैरे, तर मी सांगतो की हे कसं असतं की तो रिझल्ट तुम्ही पॅक करायचा, त्या समन्वयकाच्या हातात द्यायचा. तो समन्वयक मंत्रालयात, सचिवालयात पोहोचवतो ते आणि तिथल्या त्या खात्याच्या मंत्र्यांची सही झाल्याशिवाय तो उघडता येईल किंवा ओके. किमान सचिवाची तरी सही लागते, मुख्य सचिव. बरं. आता आपली पद्धत माहिती आहे तुला की समज की चंद्रपूरचा निकाल आहे. चंद्रपूरवरनं तो निकाल यायलाच तुम्हाला 2 दिवस जातात. त्यानंतर मग तिथं ते सचिव वगैरे सुद्धा उपलब्ध असायला लागतात. या सगळ्यात वेळ जातो. बरोबर. आणि तुला अजून एक गंमत सांगतो की हे जे काम करणारे प्रत्येक माणूस आहे त्याप्रमाणे त्याच्या व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात तसं प्रवृत्ती आहेतच ना. ना ऑब्जेक्शनच घे, हेच कर, त्या नाटकातला हा नटच व्यावसायिक होता, असं काही ना काही कारण काढून तो निकाल लांबत जातो. काही वर्षापूर्वी एका केंद्रावर असंच झालं ना की या नाटकातले नट व्यावसायिक आहेत असं ऑब्जेक्शन घेतलं गेलं. मग सरकारने शेवटी विचार केला, त्या नाटकाचं हे कॅन्सल केलं आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की मग त्यांनी पहिलं बक्षीसच दिलं नाही. बरं. 2-3 नंबर लावले. त्यामुळे काय झालं की त्या केंद्रावरून फायनलला कोणीच गेलं नाही. त्यावेळेला एकच जायचं ना नाटक. बरोबर. नुकसान कोणाचं झालं ह्याच्यात? तर या पद्धतीत आणि बाकी परीक्षकांबद्दल बोललं जातं की ते झोपा काढतात किंवा तर प्रत्येक ठिकाणी असं होत असतं. म्हणजे एखाद्या कुचक्या दाण्यामुळे सगळ्या लोकांना नावं ठेवण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. हं? म्हणजे माल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत तर चांगले होणारे डॉक्टर. सिंपल गोष्ट आहे ना. बरोबर. प्रत्येक क्षेत्रात चांगलं आणि वाईटाची मिसळच असते. तुम्हाला एकदम चांगलेच सगळे लोक मिळतील हे शक्य नाही. परत परीक्षक येतात कुठून, कसे येतात याचाही विचार व्हायला पाहिजे ना जरा. एक महिनाभर ते तिथं असतात. मानधन देतं सरकार, हे करतं, पण तरीसुद्धा त्या पद्धतीत येणाऱ्या लोकांना तितकं तर हे पण लागते ना, त्यांची सहनशक्ती किंवा सहनशीलता ते सगळं बेअर करण्याची ताकद पाहिजे ना त्याच्यात. बरोबर. त्या ह्याच्यात असं आहे. त्यामुळे वैयक्तिकदृष्ट्या मला याच्यात काही प्रश्न येत नाही. आणि हे सगळ्या गोष्टी वरच्या पारितोषिकांपासून चालत आलेल्या आहेत. नोबेलबद्दलही असंच म्हणतात, ऑस्करबद्दलही असंच म्हणतात, फिल्मफेअर तर गाजलेलंच आहे, नॅशनल अवॉर्ड्सबद्दलही बोललं जातं. राज्यनाट्य त्याला आपत कसं असेल? आणि कसं आहे की ते श्रीलाल शुक्ल राग दरबारीमध्ये म्हणतात तसं की शिक्षण हा एक वाटेत ठेवलेलं टिप आहे. कोणी येता जाता दात आडावं. तसंच झालंय सरकार, स्पर्धा यांच्याबद्दल कोणी येऊन बोलू शकतं ना त्याच्याबद्दल. एक प्रश्न या स्पर्धेविषयीचा अजून मला असं वाटतं की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की एकांकिका स्पर्धा किंवा राज्यनाट्य स्पर्धा हा एक पाया होता, जिथून उत्तम लेखक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम कलाकार हे पुढे व्यावसायिक रंगभूमीवर सिनेमात दिसायचे. गेल्या काही दशकांमध्ये फक्त स्पर्धेसाठी काम करणारी अशी काही मंडळी झालीत की जी व्यावसायिक रंगभूमीवर किंवा जी या पुढे कलेच्या क्षेत्रात काही वेगळं करताना आपल्याला दिसत नाहीत, पण फक्त स्पर्धांपुरतीच ते कुठेतरी अडकली आहेत किंवा मर्यादित झालेत असं वाटतं. असं झालं असू शकेल, पण त्याच्यामागं कारणं पण बरीच आहेत. की आता गंमत अशी आहे की पूर्वीच्या काळी की बाबा डॉक्टर लाल वेड्याचं घर उन्हातमधून त्यांनी पारितोषिक मिळवलं राज्यनाट्याला. पुढं ते डॉक्टर म्हणून आफ्रिकेत गेले आणि आल्यानंतर काम करायला लागले. पण मुळात कसं असतं माहिती आहे का की पुरुषोत्तम करंडक काय किंवा राज्यनाट्य स्पर्धा काय याच्यातनं बक्षीस मिळवून पुढं याच्यात व्यावसायिक प्रवाहात उतरणारी लोक त्यांचं ती धारणा असते किंवा त्यांचं ज्याला आपण इंटेन्शन्स असतात पुढे येण्याचे. आता NSD मधनं किती पासआउट होतात लोक दरवर्षी, त्याच्यातले किती तुला मुख्य प्रवाहात आलेले दिसतात. तर त्याच्यात त्या माणसाच्यात पण ते असायला पाहिजे ना की आपल्याला याच्यात सामील व्हायचं. बरं, स्पर्धेसाठी हे करणारे लोक कसं असतं माहिती आहे का, राज्यनाट्य स्पर्धेचं मोठं वैशिष्ट्य हेच आहे की तुम्हाला तुमची कला सादर करायला चांगलं व्यासपीठ मिळतं.
बरोबर. हे जे स्पर्धेसाठी स्पर्धा करणारे लोक आहेत ना, ते एकांकिका स्पर्धा ठीक आहे, ते ते रिपीट मारत राहतात. पण ही जी राज्यनाट्यवाली लोक आहेत ती कामं करत असतात, त्यांचे घर संसार असतात, मग हौस भागवण्यासाठी याला हौशी असंच म्हटलेलं आहे. व्यावसायिकसाठी वेगळी स्पर्धा आहे, पण ही प्रामुख्याने आपण बोलतोय ते हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धा. त्यामुळे हे अपरिहार्य आहे. आणि आता आपण बघत चाललोय की गेल्या काही दशकात नाटकाबद्दल आत्ता काही नाटकांचं हे चांगली चालली आहेत नाटकं. पण तरीसुद्धा प्रामुख्याने प्रेक्षक वर्ग कसा मर्यादित तो एका विशिष्ट वयोगटापुरताच राहतो ना. नाटकाबद्दलचे तरुण किंवा ह्याचे परत आपण तिकडंच येतो OTT, कामाचे तास याच्यामधनं ते होतच राहतं. आणि आता एक चांगली गोष्ट अशी आहे की शनिवार, रविवार तुम्ही पार्ट्या आणि याच्यामधनं एक नाटकाला सुद्धा वेळ द्यायला लागले. त्यामुळे मला असं वाटत नाही. आपण ना नाटकाबद्दल एक ज्याला म्हणतो आपण चांगलं विचार करायलाच पाहिजे. नाटकाचं चांगलं होतं त्या नाटकाचं चांगलं कसं होईल याकडेच बघायला पाहिजे. तर नाटकावर किती वेळा संकट आली. सगळ्यात पहिल्यांदा सिनेमा आला तेव्हा नाटकावर संकट, TV आला तेव्हा नाटकावर संकट आलं, वेगवेगळ्या वेब सिरीज यायला लागल्या तेव्हा नाटकावर संकट आलं. पण नाटक संपलेलं नाही अजून. बरोबर. ते परत परत येत राहते. त्यामुळे या गोष्टी अपरिहार्य आहेत. काळाच्या ओघात जे काय होतं ते होत जाणार आहे. हा नाटकाचा प्रवाह वाहतच राहणार. शेवटी हे सगळे बाकीचे कचरा काढे त्यात जातील कडेला निघून. आणि आत्ताच्या सद्य परिस्थितीत रंगभूमीचा विचार केला तर कुठेतरी रंगभूमीवरती म्हणजे विशेषतः मराठी रंगभूमीवरती कुठेतरी ग्रुपिझम आलंय, की म्हणजे तेच लेखक, तेच दिग्दर्शक त्यांच्या त्यांच्या गटामध्ये येऊन फक्त ते नाटक सादर करतात. असं काही तुम्हाला जाणवतं का? सगळ्या क्षेत्रात असतंच ना. आज सिनेमा क्षेत्रात सुद्धा नेपोटिझम परस्पर किती आरोप होत आहेत, काय होत आहेत, किंवा अमुक ह्याचा अमुक गट असतो, तमुक ह्याचा तमुक गट असतो. शेवटी कसं आहे, नाटकात पण ते होणारच आहे. पण तरीसुद्धा बदल होत जातात. आणि शेवटी ज्याच्या हातीस असं त्याच्या तो पाळतो. हां, त्याप्रमाणे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही काही झालं तरी पैशाचं सोंग आणू शकत नाही. ज्याच्याकडे जो अगदी प्रायव्हेट ह्याच्यावर सुद्धा जो नाटक तयार करू शकतोय, तो हे करणार आहे. मग त्याचे ग्रुप असणारच ना. आता जर मला समजा संकेतबरोबर नाटक करण्यात जर मी हे असेल, समाधानी असेल, तर मी त्यालाच निवडणार ना पहिल्यांदा. पण याच्यातनं अपघाताने अशा पण गोष्टी होऊ शकतात, की उद्या संकेत माझं एक काहीतरी महत्त्वाचं नाटक संकेतनं मी करायचं ठरवलं आणि संकेतला वेळच झाला नाही. तर तो काय म्हणेल मला, की तुम्ही दुसऱ्याला दिलं तरी चालेल. अशा वेळेला दुसरा येणारच आहे ना त्याच्यात. बरं हे ग्रुपच नवनवीन ग्रुप पण तयार होतात ना. आता एक 50 वर्षापूर्वी किंवा याच्यापूर्वी जिगीषा हा ग्रुप त्यावेळेला ते धडपडीच लोकं होती. त्या औरंगाबादमधून ग्रुप मुंबईत आला. तो एस्टॅब्लिश झाला. त्यामुळे मला याच्याबद्दल तक्रार करावं असं काही वाटत नाही. हे ग्रुपिझम किंवा हे राहणारच आहे. आणि ते कधी-कधी फायद्याचं पण होतं, की लेखक, दिग्दर्शक, निर्माता यांची जर एक टीम असेल, तर सोपं पडतं ना. शेवटी नाटक ही सांघिक कलाच आहे ना. जर ते तुम्ही ज्याला कसं असतं, की एकमेकांशी सूर जुळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते सूर आपोआपच जर जुळलेले असतील, तर जास्त फायद्याचं नाही का ते? फक्त काय केलं पाहिजे, की एखादं नवीन काही आलं, तर ते स्वीकारायची तयारी पाहिजे त्याला. आता ते जिगीषानीच आत्ता ते एकांकिका स्पर्धातनं आलेलं नाटक, हां, की चिरंजीव परफेक्ट बिघडले, ते केलंच ना. बरं. हां, असं आहे ते. काय होतंय माहिती का, तुला एक सांगतो, की पहिल्यापासूनची प्रवृत्ती आहे, लोकं ना ज्याला छिद्रांविषयी असं म्हणतात तशी आहे ती. आणि नुसती ती भोकं शोधत नाहीत त्या पडद्यातली, ती भोकं तयार करतात. हं. त्यामुळे मला असं वाटत नाही, की बुवा आता मी सुद्धा इतकी नाटकं लिहिलीत किंवा हे केलंय, व्यावसायिकला जावं वगैरे असं. कधीतरी वाटतं, पण म्हणून ते नाही जात त्याच्याबद्दल खंत कशाला आहे? अर्थात लोकं म्हणतील, की तुला काय घरचं काही कमी नाही आहे, जेवाय खायला कमी नाही म्हणून. पण जेवाय खाणं आणि हौस आणि कला याचा संबंध फारसा येत नाही, की नाही? मग त्याच्यात ग्रुपिझमबद्दल कशाला बनवलं पाहिजे? असं माझं हे स्वतःचं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे. आणि जवळपास 3 दशकांचा प्रवास आहे तुमचा लेखक म्हणून. आज मागे वळून बघताना तुमचंच एखादं नाटक, की जे तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही 2025 मध्ये आत्ता लिहिलं असतं, तर ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने लिहिलं असतं? एक चौथा स्तंभ नावाचं माझं नाटक आहे. ते नेहमीच वेगळं होऊ शकतं. बरं. म्हणजे ते कसं आहे, माझं तर नाटकाची संकल्पना मलाच आवडते खूप, की एका वर्तमानपत्रातल्या आलेल्या बातम्यांचा प्रवास आणि त्यातून घडत जाणारं प्रत्यक्षातलं नाटक. ओके. हां, त्यामुळे त्या बातम्या त्या काळानुसार बदलणारच आहेत. त्यामुळे आज लिहिलं मी तर ते पूर्ण बदललेलं असेल त्या ह्याच्यातलं. ते चौथा स्तंभ एक नाटक.
अर्धूक काही वेगळ्या प्रमाणात लिहू शकतो मी. असे त्याचं खरं सांगायचं झालं तर प्रत्येक नाटक फक्त डेथ ऑफ अ कॉन्करर किंवा लिंकनवरचं नाटक सोडता, कारण ते ऐतिहासिक त्या घटनांवरची नाटकं. पण जी तुम्ही बाकी लिहाल त्याच्यात डिव्हाइसेस बदलत जातात, हे होत जातं. कंटेंट मात्र बदलणं नाही तेवढं होणार असं आहे. त्यामुळे प्रत्येक जे काल्पनिक फिक्शन्स नाटक आहे ते तुम्हाला बदलता येतच आणि ते बदलायलाच पाहिजे वेळेनुसार. जाता जाता एक आजच्या काळातले जे रंगभूमीवरती लिहिणारे लेखक आहेत, नवीन पिढीतले मी म्हणतो, आजच्या पिढीतले, त्यांच्यासाठी नेमकं तुम्हाला काय सांगावंसं वाटेल? आणि त्यालाच जोडून पुढचं, की त्या नाटककारांमुळे किंवा केवळ लेखक असं नाही, पण जी नवीन पिढी आहे दिग्दर्शक कलाकारांची वगैरे, त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला रंगभूमीचं एक पुढचे 1-2 दशकं 3 दशकांचं भवितव्य कसं दिसतं? आपण मगाशी थोडंसं बोललो या बाबतीत. बरं, लेखक वगैरेंचं जे काय आहे ना त्याच्याबद्दलचं एकच महत्त्वाचं वाक्य, मनाला पटेल ते करा. आणि ते करतातच आहे. ते माझ्या सल्ल्यासाठी थांबलेले नाहीत, पण मनाला पटेल ते करा, पण ते तुम्हाला स्वतःला समाधानकारक वाटायला पाहिजे नंतर. त्या बाबतीत प्रामाणिक राहायला पाहिजे. आणि मला वाटतं की परत एकदा जे 2-3 दशकानंतरची डिव्हाइसेस बदलत जातील, मानवी प्रवृत्ती आणि याच्याबद्दलचं जे नाटक आहे, मानवी प्रवृत्ती बदलणारच नाही. डिव्हाइसेस म्हणजे संसाधनं बदलत जातील, त्यानुसार बदल घडत जातील. आता गंमत हीच आहे ना की आपण बघताना जर एक गमतीशीर आलेख बघितला तर मगाशी आपण म्हटलं तसं पुण्यप्रभावामध्ये काय आहे की एक राजा सरदार एका राजाशी त्याच्या प्रेयसीने लग्न केले म्हणून रागावलेला आहे आणि म्हणून तो आक्रमण करतो, ते सगळं हे करतो आणि सांगतो की तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव. याचाच अवतार, थोडासा वेगळा अवतार मग नंतर चाहूलमध्ये आला, त्यानंतर कळा ज्या लागल्या जीवा याच्यामध्ये आला. ते सगळं इनडिसेंट प्रपोजल नावाचं सिनेमा आहे त्याच्यामध्ये गेला. वैजयंतामध्ये तेच होतं. हे प्रत्येक एकाच कल्पनेची वेगवेगळे स्वरूप Forms आहेत. वाटतात आणि ते काळानुसार बदलत चालली आहेत ती. म्हणजे कधी काय होतं, काही ठिकाणी नवराच बायकोला दुसऱ्यासोबत याच्यासाठी प्रमोशनसाठी किंवा काही फायद्यासाठी पाठवायचं म्हणतोय, कधी समोरचा माणूस ऑफर देतोय, कधी दोघांचं संगनमत आहे. हे कळा ज्या लागले जीवा बघितलं किंवा हे बघितलं तर ते नवरा आणि त्या माणसाचं संगनमत होते. बरोबर. इंडिसेंट प्रपोजल म्हणून हे सगळ्या, पण त्या प्रवृत्ती बदलत नाही तेवढं मी म्हणतोय त्याच्यात. कारण आजच्या काळात काय किंवा पूर्वीच्या काळात काय न बदलणारी गोष्ट म्हणजे लैंगिकतेबद्दलची शुचिता, त्याबद्दलच्या तुमच्या संकल्पना. हे आपल्याकडे फार बोललं जातं की परदेशात असं आहे ते, असं काहीही नसतं. या बाबतीची शुचिता आणि याबद्दलची जळजळ आणि या बाबतीचा प्रदेश येऊ नयेच कधीही बदलत नाही, त्याच्यावरची नाटकं बदलणार नाही. आणि आपल्या गप्पांचा शेवट काही रॅपिड फायर प्रश्नांनी. त्यातला पहिला प्रश्न, की मराठी रंगभूमीवरती सगळ्यात दुर्लक्षित, म्हणजे उच्च प्रतिभेचं पण दुर्लक्षित किंवा कमनशिबी असं म्हणता येईल असं नाटककार कोण असं तुम्हाला वाटतं? व्यंकटेश माडगूळकर. आणि असं एखादं नाटक की जे पाहिल्यानंतर हे मी लिहिलं असतं तर मला आवडलं असतं स्वतःला, किंवा मला हे लिहायला आवडलं असतं, असं एखादं नाटक? आत्मकथा आणि एक झुंज वाऱ्याशी. एक नाटक किंवा पुस्तक ज्याने एक व्यक्ती म्हणून तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास झाला किंवा अंतर्मुख व्हायला, विचार करायला ज्याने तुम्हाला भाग पाडलं? पाडस ही कादंबरी आणि लॉंग डेज जर्नी इन टू नाईट हे युजीन ओनिल यांचं नाटक. आणि डॉक्टर, आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात, आमच्याशी इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात सगळ्याच विषयांवरती. मला नक्की खात्री आहे की जे लेखन क्षेत्रात काही नवोदित तरुण येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे मार्गदर्शन नक्की मोलाचं ठरेल. आणि DNS बँक, डोंबिवली नागरी सहकारी बँक, जी डोंबिवलीतच सुरू झाली आणि आज महाराष्ट्रभर पसरलेली आहे, त्यांच्याकडून तुमच्यासाठी एक विशेष भेटवस्तू, छान कप असो, लेखन करताना तुम्हाला चहा कॉफी तुम्हाला जसं आवडेल तसं, त्याकरता एक छान भेटवस्तू. खूप खूप आभार. याच्यात मी लेखनासाठी म्हणते तर याच्यात मी माझी पेन पेन्सिली सगळं ठेवून देईन. नक्की.